सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत असून लवकरच डी.ए. आणि 3 महिन्याची थकबाकी मिळण्याचीही शक्यता आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत असून एप्रिल महिना कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी विशेष ठरू शकतो. चला पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. बऱ्याच प्रतीक्षेनंतर आता सरकार महागाई भत्ता वाढवण्याबाबत निर्णय घेऊ शकते. याला मंजुरी मिळाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात थेट वाढ होणार असून 3 महिन्याची थकबाकीही मिळण्याची शक्यता आहे. जानेवारी ते जून 2026 या कालावधीसाठी 2 ते 3% वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असेही मानले जात आहे की जर एप्रिलमध्ये हा निर्णय घेतला गेला तर कर्मचाऱ्यांना त्याच महिन्यापासून वाढीव महागाई भत्ता मिळण्यास सुरुवात होईल. या निर्णयाचा अंदाजे 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख निवृत्ती वेतनधारकांना फायदा होणार आहे. महागाईच्या या काळात महागाई भत्त्यातील ही वाढ कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा दिलासा ठरू शकते. कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना जानेवारी, फरवरी आणि मार्च या 3 महिन्यांची थकबाकी देखील मिळण्याची शक्यता आहे. ही रक्कम एप्रिलच्या पगारासोबत किंवा निवृत्ती वेतनासोबत दिली जाऊ शकते. एप्रिलचा पगार कर्मचाऱ्यांसाठी एक बोनसही ठरू शकतो. आता सर्वांचे लक्ष सरकारच्या या अधिकृत घोषणेकडे लागलेले आहे, जी कधीही होऊ शकते.